मारेगांव तहसील के किसान और सर्वसामान्य नागरिकों की विविध प्रलंबित समस्याओं की ओर प्रशासन का ध्यान आकर्षित करने के लिए तालुका कांग्रेस कमेटी की ओर से तहसीलदार को निवेदन दिया गया। किसान, खेती मजदूर साथ ही सामान्य नागरिकों को होने वाले प्रश्नों का जल्द निराकरण करने की मांग इस समय की गई। निवेदन में किसानों को कर्ज माफी देने के साथ ही रासायनिक खाद के बड़े कीमत जल्द कम करे, ऐसी मांग की गई। साथ ही पिछले 6 महीनों से घरकुल धारकों को प्रलंबित हफ्ते जल्द वितरित करे, ऐसा भी नमूद किया गया। सर्वसामान्य नागरिकों पर बढ़ती महंगाई का परिणाम होने से घरगुती गैस सिलेंडर की बढ़ती कीमत, साथ ही पेट्रोल डीजल दर वृद्धि पीछे लेने की मांग की गई। मारेगांव तहसील के जिला परिषद और सार्वजनिक बांधकाम विभाग के इख्तियार के अनेक रास्तों की अवस्था दयनीय हुई है। संबंधित रास्तों की जल्द दुरुस्ती और निर्माण कार्य किया जाए, ऐसी मांग भी की गई। इसके अलावा किसानों के लिए कृषि बिजली आपूर्ति पूर्ववत 8 घंटे शुरू की जाए, बार बार होने वाली बिजली कटौती बंद की जाए और बिना रुकावट और सुचारू बिजली सप्लाई दी जाए। साथ ही तहसील की बिजली आपूर्ति पूरी तरह से सक्षम करने के बाद ही स्मार्ट मीटर बिठाने का निर्णय ले, अन्यथा स्मार्ट मीटर न लगाए, ऐसी भूमिका कांग्रेस पदाधिकारियों ने रखी। इन सभी मांगों पर प्रशासन ने आने वाले 8 दिनों में सकारात्मक निर्णय ले, अन्यथा मारेगांव तालुका कांग्रेस कमेटी की ओर से तीव्र रास्ता रोको आंदोलन छेड़ा जाएगा, ऐसा इशारा भी निवेदन से दिया गया। इस समय पूर्व जिला परिषद सदस्य अरुणा खंडाड़कर, कृषि उत्पन्न बाजार समिति के सभापति गौरी शंकर खुराना, कांग्रेस के तालुका अध्यक्ष वसंतराव आसुटकर, कार्याध्यक्ष अंकुश महापुर, नगर सेवक आकाश बदकी इन आदि के साथ कांग्रेस के पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित थे। मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिले। मारेगाव तालुक्यातील अनेक समस्या ह्या कोऱ्या कागदावर पडलेल्या आहे। त्या समस्याचं निवारण करण्याकरिता आम्ही आज तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मारेगाव तालुक्यातील रस्ते असो, विजेचा लपंडाव असो, जे शेतकऱ्यांना 8 तास मागच्या वेळेस लाईन देत होती ती आता 6 तासावर केली, ती सुरळीत करून 8 तासावर करण्यात यावी। जे स्मार्ट मीटर मारेगाव तालुक्यामध्ये लावत आहे, आधी लाईन स्मार्ट करावी, नंतर मीटर लावावे, एवढेच मी आजच्या या निवेदनाच्या मागणीतून सांगतो। शासनाने मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी इलेक्शनच्या वेळेस शेतकऱ्यांना 7/12 कोरा करू असं आश्वासन दिलं आणि आज एवढा म्हणजे त्रुटी काढल्या। कारण आमच्या जवळपास मराठी सोसायटीचा मी अध्यक्ष आहे, 487 लोकांचे म्हणजे या कर्जमाफीत बसणारे लोक आज 176 लोकांवरती कर्जमाफी आली, म्हणजे जवळपास बाकीचे राहिलेले लोक त्यातून अपात्र घोषित करण्यात आले। तेव्हा आज शेतकऱ्यावर ही पाळी आली की काय करावं, शेती कशी चालवावं ही समस्या निर्माण झाली आणि या BJP सरकारने हे सगळं शेतकऱ्यांना फसवाचं धोरण आखलेलं आहे असं मला वाटते। त्या संदर्भात आम्ही आज शासनाला निवेदन सादर केलं। त्या निवेदनाची दखल शासनाने त्वरित घ्यावी अशी मी मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने विनंती करतो। आज तालुका काँग्रेस कमिटी मारेगावच्या वतीने तहसील कार्यालय मारेगाव येथे शेतकऱ्या संबंधित त्याचप्रमाणे शैक्षणिक वर्ष नवीन सुरू होत आहे, तर तालुक्यातील जे खराब झालेले रस्ते आहेत त्या रस्त्याची दुरवस्था इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे की त्या ठिकाणी महामंडळाची बससुद्धा जात नाही आणि अशामुळे अनेक विद्यार्थ्यांचं नुकसानसुद्धा होऊ शकते। आणि जे आत्ता सध्याच युद्धबंदीची जी घोषणा झाली त्याच्यामुळे युद्ध जे चालू होतं त्याच्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या भावावर जे वाढ झाली होती ती वाढ आता शासनाने त्वरित कमी करण्यात यावी अशी या ठिकाणी आम्ही निवेदनाच्या माध्यमातून मागणी करत आहोत। दिनांक 16ला आम्ही तहसीलमध्ये शेतकऱ्यांच्या मारेगाव तालुक्यातील अनेक समस्या आहे ज्या शेतकऱ्यांना हवालदिल करत आहे। वाढलेले खताचे भाव आहे, पांदन रस्ते आहे, त्याचप्रमाणे रासायनिक खतं आणि बियाणं याचा भरमसाठ वाढ झाली आहे। त्याप्रमाणे घरकुलं पूर्ण झाले परंतु त्यांना पैसे मिळत नाही हप्ते। त्याचप्रमाणे गॅसचे दर वाढवले आहे आणि गॅस आता वर्षातून 4 सिलेंडर त्या उज्ज्वला धारकांना 4 सिलेंडर मिळणार आहे। वर्षातून 4 सिलेंडर मिळत असेल तर ते गरीब लोक करणार कसे? आम्ही सर्वसाधारण कुटुंबातले जे जनता आहे त्या लोकांना भरमसाठ महागाईचं तोंड द्यावं लागत आहे आणि या महागाईमधून होरपळून चाललेलं आहे। या महागाईमुळे जीवन जगावं की नाही जगावं अशी समस्या लोकांमध्ये निर्माण झाली आहे। मारेगाव तालुक्यातले जे रस्ते आहे पूर्ण रस्ते खड्डा आहे की रस्ता आहे हे समजायला मार्ग नाही। आता येणाऱ्या 30 जूनपासून शाळा सुरू होणार आहे आणि आमचे ग्रामीण भागातले मुलं
बसशिवाय त्यांना पर्याय नाही आणि जर रस्ते दुरुस्त केले नाही तर बस सुरू होणार नाही. बस सुरू झाली नाही तर मुलं आमच्या शाळेमध्ये येणार नाही. म्हणून शासनाला आमचं मागणं आहे की रस्ते दुरुस्त करून द्यावं. दळणवळणाचं साधन आहे ते जर होत नसेल तर शासनाच्या ज्या प्रलोभनं आहे त्या प्रलोभनाला जनतेने बळी पडायचं का नेहमी आणि आपल्या समस्या डोक्यावर घेऊन राहायचं अशी वेळ आलेली आहे. म्हणून या शासनाला आम्ही निवेदन सादर करत आहे आणि त्यांनी निवेदन पूर्ण करावं. पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले आहे. MSCBचा प्रश्न आहे. लोड शेडिंग तर काय म्हणजे किती तास लाईन मिळते हेच सांगता येणार नाही अशी अवस्था आहे. बिल भरमसाठ आहे आणि लोड शेडिंग दुनियाच्या बाहेरचं आहे. पण ते थोडंसं थांबवावं. जे स्मार्ट मीटर बसवत आहे आणि लोकांवर भरणा टाकत आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. या सर्व आमच्या ज्या मागण्या आहे या मागण्या आम्ही शासनाला निवेदनामार्फत पोहोचवत आहे आणि त्यांनी त्या सोडाव्या एवढीच आमची मागणी आहे. CTV के लिए प्रतिनिधि दिलदार शेख की रिपोर्ट.